श्लोक 37. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम. अर्थ, ते सुख आरंभी विषाप्रमाणे म्हणजे नकोसे वाटणारे असते, पण परिणामी मात्र ते अमृतासारखे असते. ते आत्मनिष्ठ बुद्धीपासून निर्माण होणारे किंवा बुद्धीच्या प्रसन्नतेतून उगम पावलेले असून त्याला सात्विक असे म्हटले जाते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: काही गोष्टी सुरुवातीला माणसाला अगदी नको नकोशा वाटतात. एखाद्या विषाप्रमाणे त्याज्य, दुःखदायक, त्रासकारक वाटतात, पण नंतर मात्र त्याचा परिणाम हाती आला की त्या अमृताप्रमाणे गोड आणि आनंददायी वाटतात. जसे सुरुवातीला शाळेत जाताना मुले अगदी रडून गोंधळ घालतात, त्यांना घर सोडून, विशेषतः आपल्या आईला सोडून शाळेत जाणे अगदी जीवावर येते. पण मग अशा वेळी त्यांना सक्तीने शाळेत पाठवायला लागते आणि तसे जर ते सातत्याने पाठवत गेले तर मग त्यांना शाळेत जायला आवडू लागते. मग तेथील गमती-जमती, मित्रमैत्रिणी यांची संगत, खेळ, इतर मजा याची त्यांना गोडी लागते आणि मग त्यातूनच ते नवनवीन गोष्टी आवडीने शिकू लागतात, त्यांचा आनंद उपभोगतात. कोणत्याही अभ्यासाचे असेच असते. तसेच आपल्याला बरे नसताना आपण औषध घ्यायचा खूप कंटाळा करतो, कारण त्या औषधाची कडू, घाणेरडी चव, त्याचा नकोसा वाटणारा वास सगळेच तापदायक वाटते. पण औषध घेतल्यानंतर त्याचा होणारा परिणाम आनंद देतो. प्रथम त्रासदायक वाटणाऱ्या अनेक अशा गोष्टी माणसाला अंती म्हणजे शेवटी आनंद देणाऱ्या असतात. आता स्वच्छंदपणे भटकणाऱ्या मनाला आवरणे प्रारंभाला नेहमीच दुःखदायक किंवा त्रासदायक वाटतेच. मन कशासाठी आवरायचे आणि त्याने होणार तरी काय असे सारखे मनात येते. मनाला संयमाचे बांध घालणे, त्याला शिस्त लावणे तर फार त्रास देणारे असते. कारण मन 12 वाटांनी स्वैर धावत असते. तोपर्यंत त्याच्या शक्तीचा आपल्याला प्रत्यय येत नाही. पण मन एके ठिकाणी स्थिर करून राहिले तर त्याच्या चित्तशक्तीचा आपल्याला प्रत्यय येतो. अर्थातच मनाचे हे एकाग्र होणे किंवा करणे अगदी सोपे नसते. त्यासाठी सततच अभ्यास करावा लागतो. त्याचे अवांतर हिंडणे संयमाने बंद करावे लागते, तरच त्या शक्तीचा माणसाला प्रत्यय येतो किंवा आनंद मिळतो. आता उदाहरणच द्यायचे झाले तर समाधी, ध्यान लावणे, कोणतीही कला आत्मसात करणे, संशोधन करणे, एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी आपले आयुष्य पणाला लावणे. म्हणजे असं बघा की समाधी लावण्यासाठी काय काय त्रास आहे ते आपण 6व्या अध्यायात पाहिलेलं आहे. आता कला शिकायची असेल तर 12 वर्ष किंवा त्याहून जास्त काळसुद्धा गुरुच्या गृही राहून त्याच्या मर्जीप्रमाणे आपल्याला ती हळूहळू शिकावी लागते आणि आत्मसात करायला लागते. आणि संशोधन करणाऱ्यांच्या बाबतीत तर विचारू नका. रात्रंदिवस ते एकाच विचाराने पछाडलेले अखंड आपल्या प्रयोगशाळेत काम करत असतात. किंवा ध्येयवादी माणूससुद्धा आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्च घालतो. यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांचे उदाहरण अगदी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. कारण नित्य नवी येणारी संकट आणि त्याबरोबर केलेला मुकाबला, ह्यातून शिवाजी महाराज कसे पुढे पुढे जात राहिले आणि त्यांनी स्वातंत्र्य प्राप्ती कशी केली, हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. सात्विक सुख हे स्वतःच्या बुद्धीच्या प्रसन्नतेतून उद्भवते. खूप अभ्यास करून ज्ञान मिळवले की बुद्धीसुद्धा शुद्ध होते, प्रसन्न होते. त्यामुळेच खरे सुख समाधान प्राप्त होते. कष्ट करून मिळवलेली प्रत्येक गोष्ट माणसाला जो आनंद देतो तो प्रत्येकाने अनुभवायला हवा. तो मिळणारा आनंद बाहेरून आलेला नसतो, तसेच तो आपल्या मनावर सुद्धा अवलंबून असतो. हा आनंद किंवा सुख सात्विक असते असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू.